युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी काल वॉशिंग्टन डी.सी. इथं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना आधी आश्वासन दिल्याप्रमाणे टॉमहॉक ही लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र देण्यास या भेटीमध्ये मात्र टाळाटाळ केली. अमेरिकन लष्करालाही त्याची गरज असल्याचं ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं. झेलेन्स्की आणि पुतीन यांना परस्परांविषयी असलेल्या रागामुळे त्यांच्यात समझोता करवणं कठीण जात असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. मात्र आपण ते प्रत्यक्षात घडवू आणि मध्य पूर्वेमध्ये रशिया युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करू असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. या दोघांची भेट होण्याच्या काही तासापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन यांच्या दूरध्वनीवरून चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर येत्या 2 आठवड्यात हंगेरीच्या बुडापेस्ट इथं पुतीन यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा करण्याचं आश्वासन ट्रम्प यांनी दिलं आहे. त्यामुळे युक्रेन रशिया युद्ध थांबवण्यासाठी सुरू असलेल्या शांतता कराराच्या वाटाघाटींना पुन्हा एक नाट्यमय वळण मिळण्याची शक्यता आहे.